हॅलो फ्रेंड्स, युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, विषय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, ज्याला आपण म्हणतो ओसीएम, या विषयाची मित्रांनो जी काही एचएससी बोर्ड एक्झामच्या दृष्टीने आयएमपी प्रकरण आहे, ती मुलांना आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. पण त्याआधी मुलांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तुमची जर्नी 11वी पासून तर एमकॉम पर्यंत अशीच सुरू राहणार आहे. आणि मुलांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये आपला जो सब्जेक्ट होता ओसीएम, या विषयाचा पेपर पॅटर्न आपण समजून घेतला होता. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तसेच तुम्ही या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात. आणि मुलांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो काही कॉमर्स फॅकल्टीचा इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, विषय ओसीएम, या विषयाची मित्रांनो जी काही इम्पॉर्टंट आपली प्रकरणं आहे, ज्याला आपण आयएमपी प्रकरणं म्हणतो, ती मुलांनो आपण समजून घेऊया. आता मुलांनो, आपल्या सगळीच प्रकरणं आयएमपी आहेत, पण त्यामध्ये पण मोस्ट आयएमपी जी प्रकरणं आहेत ती आपल्याला आज क्लिअर करायची आहे. तर मुलांनो, तुम्हाला बोर्डवर एक पेज फोटो डिस्प्ले केलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला दिसत असेल बघा काय म्हटलंय. त्यामध्ये सांगितलंय, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे. काय म्हटलंय? महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे. त्याखाली म्हटलंय विषय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, आणि त्याखाली म्हटलंय इयत्ता 12वी. आता मुलांनो, हे बोर्डाकडून जे काही घटकानुसार गुण विभागणी आहे ही अधिकृत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि ह्याहून आपल्याला क्लिअर होणार आहे की आपल्याला कोणतं प्रकरण हे इम्पॉर्टंट असणार आहे. तर बघा, त्याच्यामध्ये म्हणले खाली घटकनुसार गुण विभागणी. म्हणजे मुलांनो, कोणतं प्रकरण आपलं किती मार्काला आहे, पहिलं प्रकरण किती मार्काला आहे, दुसरं प्रकरण किती मार्काला आहे, तिसरं प्रकरण किती मार्काला आहे, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे. तर बघा, आपले टोटल 8 प्रकरण आहे, ती आपण सिलेबस मध्ये बघितलीच आहे. त्यामध्ये पहिलं आहे व्यवस्थापनाची तत्वे. पहिले तर तुम्हाला कॉलम तर क्लिअरच असतील. त्यामध्ये त्यांनी सांगितले घटक क्रमांक म्हणजे प्रकरण क्रमांक, घटक म्हणजे प्रकरणाचं नाव, गुण आणि विघटनासह गुण. विघटनासह गुण म्हणजे मुलांनो विथ ऑप्शन, आपण ज्याला म्हणतो मार्क्स विथ ऑप्शन. म्हणजे ज्याला विघटनासहला दुसरा शब्द विकल्पासह असतो. तर आपण बघा, पहिलं प्रकरण आहे व्यवस्थापनाची तत्वे. त्याला मुलांनो गुण आहे 7 आणि विघटनासह गुण असणार आहे 12. किती मुलांनो? गुण 7, विघटनासह गुण 12. 2 नंबरचं प्रकरण आहे व्यवस्थापनाची कार्य. 2 नंबरचं प्रकरण आहे व्यवस्थापनाची कार्य. त्या प्रकरणाला गुण आहे 12 आणि विघटनासह गुण असणार आहे 15. विघटनासह गुण किती आहे? 15. त्यानंतर 3 नंबरचं प्रकरण आहे उद्योजकतेचा विकास. 3 नंबरचं प्रकरण आहे उद्योजकतेचा विकास. त्याला गुण आहे 5. विघटनासह गुण पण किती असणार आहे? 5. त्यानंतर प्रकरण क्रमांक 4 आहे व्यवसाय सेवा. प्रकरण क्रमांक 4 आहे व्यवसाय सेवा. मुलांनो, ह्या प्रकरणाला गुण आहे 20 आणि विघटनासह गुण आहे 27. म्हणजे मुलांनो, हे प्रकरण पण खूप महत्वाचं आहे. प्रकरण क्रमांक 5 आहे व्यवसायातील उभारत्या पद्धती. मुलांनो, 5वं प्रकरण कोणतं आहे? व्यवसायातील उभारत्या पद्धती. गुण आहे 7 आणि विघटनासह गुण असणार आहे 10. गुण किती आहे? 7. विघटनासह गुण आहे 10. त्यानंतर 6 नंबर आहे व्यवसायाची सामाजिक जबाबदारी. 6 नंबर काय मुलांनो? व्यवसायाची सामाजिक जबाबदारी. त्याला गुण आहे 7. विघटनासह गुण असणार आहे 10. त्यानंतर 7 नंबर आहे ग्राहक संरक्षण. आपलं 7 नंबरचं प्रकरण आहे ग्राहक संरक्षण. त्याला मुलांनो गुण असणार आहे 7 आणि विघटनासह गुण असणार आहे 17. विघटनासह गुण किती मुलांनो? 17. आणि त्यानंतर शेवटचं प्रकरण आहे प्रकरण क्रमांक 8 विपणन. आपल्या शेवटच्या प्रकाराचं नाव काय आहे? विपणन. त्याला गुण असणार आहे 15 आणि विघटनासह गुण किती असणार आहे? 20. गुण किती आहे? 15. विघटनासह गुण आहे 20. मुलांनो, तुम्ही खाली एकूण मध्ये बघितलं तर गुण मध्ये आहे 80 आणि विघटना गुण मध्ये आहे 116. आता मुलांनो, विघटनासह गुण ही कन्सेप्ट नेमकं काय आहे? तर मुलांनो, विघटनासह गुण म्हणजे आपल्या प्रश्नपत्रिकेतील संपूर्ण प्रश्नांची बेरीज. म्हणजे जे आपण म्हणतो ना, एक्स्ट्रा जे प्रश्न असतात, समजा 5 पैकी 3 आहे तर 5 प्रश्न विचारलेले, 4 पैकी 3 असेल तर 4 विचारलेले. ते एक्स्ट्रा जे प्रश्न आहे त्याची बेरीज धरून जी बेरीज होते त्याला आपण विघटनासह म्हणतो. म्हणजे रेग्युलर प्रश्न प्लस एक्स्ट्रा विचारलेले प्रश्न, सर्वच प्रश्न, प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांच्या बेरीजला कोणते गुण म्हणतो आपण? विघटनासह गुण. मुलांनो, तुम्ही तुमच्या बोर्डाचा पेपरची जर गुणची मोजणी केली, तुमच्याकडे मागील प्रश्नपत्रिका असेल, तुम्ही प्रयत्न करून बघू शकतात. तर 116 मार्काचा मुलांनो आपला
टोटल ओसीएमचा पेपर असतो आणि 116 पैकी 80 मार्काचा पेपर आपल्याला सॉल्व्ह करायचा असतो. किती मार्काचा? 80. ऑरचे एक्स्ट्रा प्रश्न धरून टोटल पेपर आपला 116चा असतो. आता मुलांनो जो पेपर आता आपण जे प्रकरणं बघितली, याच्यावर मुलांनो तुम्हाला लक्षात आलं असेल आपल्याला कोणकोणतं प्रकरण आय-एम-पी. तर मुलांनो आपलं प्रकरण क्रमांक 2, प्रकरण क्रमांक 4, प्रकरण क्रमांक 7 आणि 8 ही मोस्ट आय-एम-पी प्रकरण आहे मुलांनो. प्रकरण क्रमांक 2, 4, 7 आणि 8 ही प्रकरणं मुलांनो मोस्ट आय-एम-पी आहे. मुलांनो तुम्ही एवढी जरी प्रकरणं केली तर ही प्रकरणं मुलांनो जी आहे, ही प्रकरणं मुलांनो तुम्हाला जवळ-जवळ आपण जरी धरलं की प्रकरण क्रमांक 2, 4, 7 आणि 8 ही 4च प्रकरणे. किती प्रकरणे मुलांनो फक्त? 4. ही 4 प्रकरणं मुलांनो तुम्हाला 80 पैकी 70 प्लस घेऊन जाऊ शकता. किती प्लस? 70 प्लस. ही 4च प्रकरणं परफेक्ट केली तरी म्हणजे 8 प्रकरणापैकी ही 4 प्रकरणं तुम्ही 100% जर परफेक्ट केली ना 100% परफेक्ट, तर मुलांनो तुम्ही ओसीएम मध्ये 70 प्लस स्कोर करू शकता विथ गॅरंटेड. तुम्ही ट्राय करून बघा, क्वेश्चन पेपर मध्ये आलेले प्रश्न बघा, त्या प्रश्नावरून तुम्हाला अंदाज येईल मुलांनो. ही 4 प्रकरणं आपल्याला खूप महत्वाची आहे. याची व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटणारच आहे. परंतु मुलांनो आपल्याला कोणकोणतं प्रकरण जे आहे की थोडं तुम्ही होल्ड ठेवू शकतात. प्रकरण क्रमांक 3 फक्त 5 मार्काला आहे मुलांनो. उद्योजकतेचा विकास प्रकरणाचं नाव आहे. ते प्रकरण थोडंसं होल्ड ठेवा. त्याच्यावर एखादा प्रश्न असतो 5 मार्काचा. ते प्रकरण होल्ड ठेवलं, ते प्रकरण बाजूला काढा. उरले 7 प्रकरण. म्हणजे असे तुम्ही सॉर्टिंग करा. पहिले महत्वाचे प्रकरणाचा अभ्यास करायला घ्या. वेळ आपल्याकडे फक्त मुलांना 6 महिने आहेत. पहिले जे काही मोस्ट आय-एम-पी प्रकरण आहे त्याच्याकडे पहिले लक्ष द्या आणि मग तुमचे उरलेले जे प्रकरण त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. असं नाही की जे बाकीचे प्रकरण आय-एम-पी नाही. प्रकरण सगळीच आय-एम-पी, पण ही जी प्रकरणं ही काय आहे? मोस्ट आय-एम-पी प्रकरण आहे मुलांनो. त्यामुळे मुलांनो हा व्हिडिओ किंवा ही प्रकरणं जी आहे ही तुमच्या स्कोरिंगच्या दृष्टीने खूप महत्वाची प्रकरणं आहे. त्यामुळे मुलांनो आपण जी काही आय-एम-पी प्रकरण होती ओसीएमची ती सर्व समजून घेतली. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.